ब्रह्ममुहूर्तावर उठून करा ना दुर्गा सप्तशती. आजूबाजूला शांतता असणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर सर्व भगवंतांची उठण्याची वेळ असते असं शास्त्रात मानलं गेलं आहे. आणि तो एक असा काळ असतो की त्यावेळेला सर्वात जास्त एकाग्रता असते. म्हणजे जो पहाटे 3:30 पासूनचा जो काळ असतो सूर्योदयापर्यंतचा, तो काळ हा ब्रह्ममुहूर्तामध्ये असतो. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही पाठ करा. त्यावेळी तुम्ही एक ना एक शब्द व्यवस्थित वाचणार, म्हणजे तुमची चूक होणार नाही. आणि जरी झालं तर ती भगवती आहे, ती महावात्सल्य स्वरूपिणी आहे, ती ममतेचं सागर आहे. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखी मायेची सावली कोणीही देऊ शकत नाही आपल्याला. तर ती तुमच्या चुका पोटात घालणार आहे. पण तुम्ही जर जाणून बुजून अशा गोष्टी घडतायत आणि अशा गोष्टींच्या चुका करतायत, तर लक्षात घ्या की ती जेवढी शांत आहे तेवढीच शक्ती स्वरूपिणी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही चुकताना पण 100 वेळा 1000 वेळा विचार करून चुकताय का, याचाही तुमच्या शास्त्रानुसार केल्या गेणाऱ्या पाठाकडे लक्ष देऊनच विचार केला जातो. म्हणून अंधश्रद्धा तर खूप लांब आहे.